जय श्री कृष्ण। आजच्या ब्लॉगची सुरुवात होते स्वामीच्या मस्तीपासून। हे टोपलं ना मी इथं ठेवलेलं होतं, त्याने ते टोपलं ओढून बाहेर काढलं आणि तिथे जाऊन बसलाय आणि आता नागलीचा पापड खातोय। ध्यान से देखो इस लड़के को, इसकी बदमाशी खत्म होने का नाम ही नहीं लेती। सायंकाळची वेळ आहे झालेली आणि मी छान असं मस्तपैकी भजे बनवले। इथं शेवची भाजी बनवतीये आणि आता छान असं पीठ भिजून घेतलेलं आहे, पोळ्या लाटणार आहे। आणि मी ना आज दिवसभरमध्ये हे सगळं आवरून घेतलेलं आहे, छान असं सामान लावून दिलेलं आहे। इथला टेबलवरचा पसारा आवरून घेतलेला आहे आणि हा इथं खाली एवढं सगळं सामान निघालं आहे जे वेस्टेज आहे, काही कामाचं नाही, फेकून द्यायचं आहे असं। हे बघू शकता तुम्ही। आणि मी ना बॅगा रिकाम्या केलेल्या आहेत, तर त्याचं थोडंसं इथं पसारा पडलेलाच आहे। तर हे तर आज मला आता आवरायला काही भेटणार नाही, कारण अजून तुम्ही बघितलंच थोडासा स्वयंपाक बाकी आहे, तर तो आवरून झाला की वेळ राहील का नाही माहीत नाही, पण शक्यतो तर राहणार नाही। 8 साडेआठ तर वाजूनच गेलेले आहेत, म्हणून मी आता विचार करते की हे असंच सोडून द्यावं आणि उद्याला आवरावं। मी छान अशा पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि आता स्वामीला दूध काला तयार करून घेते, दळून घेते, जेणेकरून तो खाऊन घेईल। आणि हे बघा या दोघांची कशी मस्ती चालली। साईड टोपल्यात जाऊन बसलाय आणि स्वामी बघा त्या टोपल्याला पकडून कसा उभा राहण्याचा प्रयत्न करतोय। तो आता ना असं उभा राहायला शिकल्यापासून आहे ना, तो कशालाही धरून ना इतका उभा राहतो। मी जरी किचन जर उभी असली ना की मलाही पटकन तो धरून उभा राहत असतो। मला इतकी भीती वाटते पडायची, पण त्याला अजिबातच भीती नाही वाटत। बघा तुम्ही, सावू नको बेटा, तसं सोडू नको, तो पडून जाईल। हो पण तसं मस्ती नको ना करू, त्याला हात नको सोडायला लावू। त्याचे कंटिन्यू असं चालूच असतं, याला धरून उभं राहा, त्याला धरून उभं राहा। हो, ही वस्तू ओढ, ती वस्तू ओढ। खरोखर पोरं जेव्हा उभं राहून चालायला लागले ना, तेव्हा त्यांना सांभाळणं खूप चॅलेंजिंग असतं। इतर वेळेला तर त्यांना सांभाळण्याला काहीच नाही वाटत, पण जेव्हा ते उभं राहून चालतात त्यावेळेला खरंच खूप अवघड होऊन जातं। बघा आता कशी मस्ती चालली त्या दोघांची पण।